नमस्कार. डी चॅनल प्रस्तुत नवग्रह रत्न या विशेष मालिकेमध्ये मी केतकी आपल्या सर्वांचं स्वागत करते. त्याचबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये रत्नशास्त्री अनु मोतीवाला मॅडम यांचंही स्वागत करते. नमस्कार. लाल, गुलाबी किंवा डाळिंबी रंगाचे मोहक खडे बघितले की आपल्या डोक्यात येतं पटकन की हे माणिक आहे आणि ते बघून आपल्याला पटकन ते परिधान करावे वाटतात, म्हणजे कुठल्याही स्वरूपात, कानातल्या टॉप्समध्ये, अंगठीमध्ये, गळ्यामध्ये, कुठेही ते पेंडंट म्हणून आपल्याला ते वापरावे वाटतात. आणि ह्या सुंदर माणकाविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. त्याचे गुणधर्म काय आहेत, तो कुणासाठी चांगला आहे, तो कसा वापरायचा, ह्याचेही काही काही वेगळे विधी आहेत, याविषयी आपण विस्तृत चर्चा करणार आहोत. तर जाणून घेऊयात या माणकाविषयी. जे रत्न आहे माणिक रत्न हा सूर्यरत्न आहे सर्वप्रथम. म्हणून ह्याला जे आहे नवग्रहाची जेव्हा आपण अंगठी करतो तर हा मधी जडला जातो आणि त्याच्या भोवतीनं बाकीचे रत्न जडले जातात. तसंच जसं सूर्याच्या भोवती बाकीचे ग्रह आपले प्रदक्षिणा करतात किंवा फिरत असतात, हा नियम आहे. त्या नियमानुसार हा माणिक, आणि माणिक रत्न नवग्रहातला हा पहिला रत्न आहे. ज्याला आपण 1 नंबर दिलेला आहे. म्हणून 1 नंबर हा सूर्याचा नंबर आहे. आणि माणिक जे आहे ह्याचं नाव, आता ह्याला माणिक मराठीमध्ये म्हणतात. माणिक, मानक हा मराठीने नाव आहे. त्याचबरोबर ह्याला हिंदीमध्ये रुगल चुन्नी म्हणतात. तसंच इंग्रजीमध्ये रुबी, आणि संस्कृतीमध्ये माणिक्य, पद्मराग असे ह्याचे नाव आहेत. आणि त्याचबरोबर उर्दू आणि अरबीमध्ये, फारसीमध्ये ह्याला याकूत म्हटलं गेलं. याकूत, गुलफशा असे नाव आहेत ह्याचे. जे लोक याकूत म्हणून ओळखतात ते माणिकच आहे. आणि ह्याचबरोबर ह्याचं जे रासायनिक फॉर्म्युला आहे, जे बोलतो आपण की पंचतत्वातनं आपण बनलेलं आहे, आणि रत्नांमध्येही ते तत्व आहेत. त्याचबरोबर माणसाच्या शरीरात जसं आयनची मात्रा आहे, अल्युमिनियम ऑक्साईड आहे, तसंच ह्या रत्नाचा जे फॉर्म्युला आहे तो अल्युमिनियम ऑक्साईड, ह्याच्यातनं माणिक बनलेला आहे. त्याच्यात जास्त मात्रा जसं की आयन, अल्युमिनियम ऑक्साईड, ह्याच्यामुळे ह्याचा रंग जे आहे ते लाल रंग आहे. आणि याच लाल रंगाबरोबर ह्याचे वेगवेगळे शेड निर्माण झालेले आहेत. काही आयनची मात्रा जेव्हा जास्त होते तर डार्क कलर निर्माण होतो, जर कमी असेल तर फिकट गुलाबी. तसेच हे डार्क गुलाबी, फिकट, लाल, शेंदेरी कलर, इटकरी कलर असे माणिक आपल्याला अवलंबून होतात. तसंच त्याची क्वालिटी आहे. सर्वात उत्तम माणिक जे बोललं गेले तो आहे पिजन ब्लड, कबुतराच्या रक्ताच्या रंगाचा माणिक. हा माणिक जे असतो तो डार्क गुलाबी, एकदम डार्क मध्ये अवलंबून, ते खूपच महागाचा आणि सर्वश्रेष्ठ आहे. जर हा माणिक 5 कॅरेटच्या वर मिळाला तर हा अमूल्य, म्हणजे ह्याची किंमत डायमंड, हिरा बरोबर मोडली जाते इतकं. आणि ह्याचबरोबर ह्याची जी हार्डनेस आहे ही 9 आहे. ही हार्डनेस हिऱ्यानंतर 2ऱ्या नंबरवर आहे हा रत्न. म्हणून ह्या रत्नाला सहजिक छिरे पडत नाही, तडे जात नाही का, म्हणजे हार्डनेसमध्ये 2ऱ्या नंबरवर आला हिऱ्याची. म्हणून ह्याची जे वय आहे, आयु जे बोलतो ती जास्त आहे. माणिक रत्नाला जास्त. आणि माणिक हा मूल्यवान रत्न, जे आपण बोलतो ना महारत्नांमध्ये माणिकचा हे आहे, मान आहे याला. ठीक आहे. त्याचबरोबर ह्या रत्नाला जे आपण बोलतोय की रासायनिक दृष्टीनं, जसं आपण बोलतो की आता गुलाबी जास्त आहे, जास्त लाल मध्ये आहे, तर कुठला छान आहे रत्न, कुठला, हे कलरवर अवलंबून. फिक्कट रंगाला जास्त महत्व दिलेला नाही. जसं जसं हा फिक्कट होतो तसं त्याला थोडा कमी किमतीत मोडला गेला आहे. ठीक आहे. शिवाय ह्याचे कटिंग, ह्याचे तुम्ही ह्याच्यावर काही रासायनिक प्रक्रिया केले का, ह्याच्यावर ते नॅचरल आहे का नाही. मग हे सगळं तपासणी करण्यासाठी एक वेगळी काहीतरी
चाचणी असेल, वेगळी काहीतरी तपासणी असेल. हो, सर्वप्रथम ह्याच्यावर एक लॅबोरेटरी जे आहेत रत्नांसाठी खास बनलेले आहेत. अच्छा. हां, त्याचबरोबर कुणीही जे माणिक घेतो एक सोप्या पद्धतीनं ह्याची चाचणी करू शकतात. अच्छा. जर माणिक रत्नाला चांदीच्या वाटीमध्ये सूर्याच्या किरणांच्या समोर ठेवले तर त्या वाटीचा कलर आजूबाजूनं पूर्ण गुलाबी दिसतो. अच्छा, ही सोपी ट्रिक आहे. हा, त्याचबरोबर एक ओरिजिनल माणिक डोळ्यांच्या पापणींवर ठेवलं तर हा थंड जाणवतो. बर. त्याच्या विरुद्ध जर रासायनिक असेल तर तो गरम. आणि ओरिजिनल माणिक हा नेहमी वजन असतो. मी म्हटले ना, हार्डनेस याची 9 आहे, तर हा वजनाला तुम्हाला हातात घेतलं की ते वजनदार दिसणार. आणि सिंथेटिक हा हलका असतो. जर ह्याच्यात ग्लास फिनिशिंग जे कलरसाठी शायनिंगसाठी एक वेगळी पद्धतीनं केलं जातं, जे लेझर ट्रीटमेंटमुळे ओरिजिनल रत्नांमध्ये त्याचे आतचे जे आहे जे बोलतो आपण झेरम तेन काढून त्याच्यात ग्लास फिल केलं जातं. बरं. त्याची आकर्षकता वाढवण्यासाठी. अच्छा. तर हा ग्लास फिलिंगचा रत्न आहे. हा रत्न जेव्हा तुम्ही लॅबमध्ये टेस्ट करताय तर हे येतो माणिकच, पण त्याच्या खाली त्यांनी नोंद करतात की हे ग्लास फिल आहे. पण आता काही असं झालेलं आहे की ऑनलाईन रत्न खूप विकले जातात. तर त्याच्यात काय होतं की कुणीही पैसे देऊन ते मॅनेज करतो. त्या ओरिजिनल माणिक आहे इतकंच ठेवतो, ते ग्लास फिल आहे ते डिटेल्समध्ये जानकारी मिळत नाही. हे तुम्हाला योग्य रत्नशास्त्री रत्नपारखी सांगू शकतो. ठीक आहे. आणि मग हा ओरिजिनल माणिक मिळतो कुठे कुठे, म्हणजे आपल्या भारतात मिळतो? हां, माणिकचे हे खण जे सर्वात फेमस आहे, प्रसिद्ध आहे, ते आहे बर्मा. बर्मा जे बोलत होतो आत्ता, ह्याचं नाव, ह्या देशाचं नाव म्यानमार आहे. हे तर माणिक खूप मोठ्या प्रमाणात मिळतात. आता थोडे त्याच्यात येणं कठीण झालेलं आहे, पण तिथले माणिक हे सर्वश्रेष्ठ आणि सर्वात महाग माणिक आहेत. अच्छा. बर्माचे माणिक. आणि हे माणिक जे आहेत तुम्हाला पिजन ब्लड पासून डार्क कलरमध्ये अवलंबून होतात. ह्यांच्याकडचे जे माणिक आहेत ते उत्तम दर्जाचे आहेत. अच्छा. त्याचबरोबर आफ्रिका, टंगानिका, शाम आणि आपले अफगाणिस्तान इथेही माणिक अवलंबून होतात. अच्छा. आफ्रिकामध्ये बऱ्यापैकी माणिक छान आहेत. पहिला अशी मान्यता होती की जिथं सूर्य जास्त म्हणजे लवकर येतो, जिथं सूर्याचा जास्त प्रभाव म्हणजे गरम देश जे आहे तिथं माणिक मिळतात. आणि तसंच झालं की जिथं जिथं गरम देश आहे तिथं माणिक अवलंबून झाले, जसे आफ्रिका ते उष्णकटिबंधीय क्षेत्रामध्ये जास्त प्रकारे मिळू शकत होते. ते अशी पहिल्यांची ज्योतिषशास्त्रींची मान्यता होती का, म्हणजे माणिक तिथंच अवलंबून होत होते. तर त्याप्रमाणे शाममध्ये, अफगाणिस्तान, आपले जे आहेत आफ्रिकाचे वेगवेगळे क्षेत्र, इथे माणिक जास्त प्रमाणात अवलंबून होतात, इझिली मिळतात. भारतामध्ये काही ठिकाणी, आपले कर्नाटकामध्ये माणिक सापडतात, पण इथल्या माणिकाची क्वालिटी इतकी छान नाही आहे. आणखीन एक आहे चेन्नईमध्ये, थोडे 1-2 ठिकाण, तिथं पण माणिक सापडतो, पण तिथली पण इतकी छान नाही आहे. आणि इथं काही वेळ सरकारचं थोडं दुर्लक्ष आहे, त्याच्यामुळे ते माइन्सला परमिशन नाही आहे. मायनिंगला इथं थोडी इतकं अजून परमिशन नाही आहे, त्याच्यामुळे माणिकबद्दल इथं जास्त आपल्याला छान क्वालिटीचे माणिक अवलंबून होत नाही आहेत. अच्छा. मग आता हे जे माणिक आहेत त्याच्या साईजनुसार ठरतं का, की त्याचा किती इफेक्ट पडतो का, असं काही नसतं? हां, जर माणिक रत्न एखादा व्यक्ती धारण करणार असेल तर स्त्रियांनी 1 ते 3 कॅरेटपर्यंत धारण केले की त्याचा त्यांना छान इफेक्ट मिळतं, छान प्रभाव पडतो. ठीक आहे. त्याचबरोबर पुरुषांनी 3 कॅरेटच्या वर माणिक रत्न वापरावं, धारण करावं. अच्छा. ते किती कॅरेट पर्यंत असतं हे रत्न? तुम्हाला कमीत कमी जे येतं
20, 25, 40, 50 अशी ह्याची काही मर्यादा नाहीये, मिळून जाईल. पण धारण करताना तुम्ही 3 ते 5, 6, 7 हे आवडीवर आहे. आता आमच्याकडे जे येतात कुणाला 9, 11 रत्तीचा पाहिजे असतं, कुणाला 9 रत्तीचा पाहिजे असतं, हे वेगवेगळे आहेत. काही ह्याच्या ज्वेलरी करून धारण करतात, काही कानातनं, नाकातनं, त्या वेगवेगळे ह्याच्यात. तुमचे ग्रहांचं सूर्य किती, ग्रहांमध्ये सूर्य किती प्रभावाचा आहे, ज्योतिषशास्त्रानुसार याचा अभ्यास करून ते रत्न आपण त्या हिशोबाने धारण करू शकतो. मग सूर्य कसा उष्ण आहे तसा हाही उष्णच आहे का? हा रत्न जर उष्ण असेल त्याचा ते आपल्याला ताकद देतो. अच्छा. ह्याला सूर्यरत्न का म्हटलं गेले की सूर्याची जितकी ताकद आहे ती ताकद ह्या रत्नानं आपल्याला प्राप्त होते. हा, जसं आपण बोलतो की आता सूर्य हा ग्रहांचा राजा आहे. जर सूर्य नसला असता, जर आपल्याला सूर्य उजळच नाही आला असता, तर बाकी आपण काय केलं असतो, ग्रह कामच केले नसते. त्याच्या उजळेनच माणसाचं आयुष्याचं म्हणजे बोलतो ना, एक सकाळचं शुभारंभ होतो. असते ना रात्र होते, हे जाणीव करून देतो आपल्याला की मी जेव्हा उगवतो तर दिवस झालं आणि अस्त झालं की रात्राला सुरुवात झाली. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींमध्ये सूर्याचा ग्रहांचा प्रभाव म्हणजे ज्या कुंडलीमध्ये कमी आहे त्यानुसार त्यांनी ते रत्न वापरावा. अच्छा. मग म्हणजे कुंडलीमध्ये जर सूर्याचं स्थान कुठं आहे ते बघून, तसंच हस्तरेषेप्रमाणे किंवा ज्याचा एक अंक आहे त्यांच्यामध्ये सुद्धा काही बदल असतात का? हा, ज्योतिषशास्त्रानुसार, हस्तरेखानुसार आणि अंकशास्त्रानुसार तुम्ही हा रत्न धारण करू शकता. अच्छा. आपण सर्वप्रथम बघूया की ज्योतिषशास्त्रानुसार कोण कोण हे रत्न वापरू शकतात. जेव्हा मेष राशी आहे, मेष राशीमध्ये ह्याचा जे आहे राशीचा राशी स्वामी मंगळ, ह्याच्यात 5व्या घरामध्ये सूर्य आहे. तर ही लोक माणिक वापरू शकतात. ह्यांच्यासाठी माणिक उच्चीच आहे. त्याचप्रमाणे आता वृषभ राशी आली. वृषभ राशीचे व्यक्तींनी जेव्हा ह्यांच्या जे आहे राशी स्वामी शुक्र आहे, मग त्यांच्यात हे काय झालं की हे जे आहे शुक्राचा प्रभाव आल्यामुळे हे लोक की ह्यांचा सूर्य कुठे आहे, जर तुम्ही कुंडली मांडला तर ह्यांचं जे आहे ते 6व्या घरात येतो. ठीक आहे. आणि 6वा घर हा शुक्राचा आहे. तर ह्या लोकांनी शक्यतो माणिक वापरू नये. हा, जर ह्यांचा लग्नेश वेगळं असेल तर हे लोक वापरू शकतात. अच्छा. म्हणजे प्रत्येक राशीनुरूप आणि त्याच्या स्थानानुरूप ते वेगवेगळे आहे. मग मेष राशीला चालतो, आणखीन कुठल्या राशीला चालतो? आता तुम्ही दुसरी राशी आता बघितले, हे सिंपल सांगते मी. कुंडलीमध्ये समजा कुंडलीमध्ये जर 1ल्या घरात सूर्य आहे, 5व्या घरात, 9व्या घरात, तर ह्या लोकांनी अवश्य माणिक वापरावा. ह्यांच्यासाठी तो शुभ आहे. त्याचबरोबर 7व्या घरामध्ये आणि 11व्या घरामध्ये जर सूर्य असेल आणि 3ऱ्या घरामध्ये, तरीही ही लोक माणिक रत्न वापरू शकतात. अच्छा. ज्या राशीचा लग्नेश हा सिंह आहे, ह्या लोकांनी माणिक रत्न वापरू शकतात. अच्छा. ठीक आहे. आणि ज्यांची राशी सिंह राशी आहे, सिंह राशीचा राशी स्वामी सूर्य आहे, तर ह्या लोकांनीही अवश्य माणिक रत्न वापरावं. का? हे आयुष्यभर वापरू शकतात. अच्छा. म्हणजे मेष, सिंह आणि कोणती रास म्हणाला तुम्ही? आता वृश्चिक राशी वेगवेगळे. आता मी घरा हिशोबाने का, म्हणजे हे कन्फ्यूज होणार लोकांना. बरोबर. हा, काय तुम्ही स्थान सांगताय ते स्थानावरनं ठरवावं. ठीक आहे. आणि त्याचबरोबर ज्या लोकांचं बोलते आपली महादशा, सूर्याची महादशा आहे, ही सूर्याची जी महादशा असते ही 5 वर्ष असते. ह्या लोकांनी ही माणिक वापरलं तर चालेल. अच्छा. ही प्रत्येक राशीमध्ये, प्रत्येक कुंडलीमध्ये येतेच येते. अच्छा. आणि मग ते 5 वर्षानंतर तो नाही वापरायचा? मग ते बघून. अच्छा. हा, दशा बघून वापरावं. ठीक आहे.
का वापरावं जेव्हा महादशा चालू असते ह्या रत्न? तर काही वेळेस काय होते की जेव्हा सूर्य तुमच्या कुंडलीमध्ये अशक्त आहे आणि तुमची महादशा चालू आहे आणि तेव्हा तुम्हाला त्या दशाचा फायदा उचलायचा आहे, तर तुम्ही हा रत्न वापरू शकताय. त्याची पॉवर आणखीन वाढण्यासाठी हा रत्न माध्यम आहे सूर्याच्या ताकदीला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि जी लोक अशक्त आहेत, जी भित्र्या स्वभावाची आहेत, ज्यांच्यात काही करताना खूप भीती, जशी की मुलं, कॉलेजमध्ये शिकणारी पोरं, काही स्त्री आहे ते खूप भित्री असतात, त्यांनी हा रत्न वापरल्यामुळे त्यांची 11 दिवसात भीती कमी व्हायला सुरुवात होते. त्यांच्यामध्ये परिवर्तन होतं. त्या राशीमध्ये सूर्याचं जे आहे स्थान तो उंचवल्यामुळे ती लोकांना हे एक ताकद मिळते. ह्या लोकांनी वापरावं. ठीक आहे. आता जसं सूर्याचं आहे, म्हणजे सूर्य कसं तेज आहे, तो उष्ण आहे, तो करारी आहे, तेच सगळे गुणधर्म आपल्याला माणकामध्ये बघायला मिळतात. आता ठीक आहे, आपण बोललो की हे रत्न वापरावं, म्हणजे ह्याचे काय फायदे आहेत. तर हे रत्न वापरल्यामुळे सर्वात पहिला जे मी बोलले की ज्याच्या मनात भीती कायम असते, काही करण्याची डेअरिंग नसते, ते निर्माण होते. हा रत्न वापरणारा कधीही कुठल्याही स्पर्धा परीक्षा असू दे किंवा कुठल्याही परीक्षेमध्ये हारणार नाही. शिवाय कोर्ट कचेरीची जी कामं असतात, ज्यांच्या पाठीमागे कोर्ट कचेरी आहे, जे खूप वर्षांनी जे चालू आहे, त्याचा निकाल त्यांच्याकडनं लागू शकतो ह्या रत्न वापरल्यामुळे. ह्या रत्न वापरणारा कधीही म्हणजे ह्याच्या मनात देवासाठी श्रद्धा निर्माण होते. वाईट जे असतात की डोक्यात मनात सतत वाईट विचार येतात, हे निघून जातात, नष्ट होतात. हा, आणि हा रत्न वापरणारा व्यक्तीचा एक प्रभाव, जे बोलण्यावर जे बोलणं असतं त्याच्यात समोरच्या व्यक्तीवर याचा प्रभाव पडतो. हा, पण एकच लक्षात ठेवावं की रत्न खरा असावं, नॅचरल असावं आणि तुमच्या जे तुम्ही वापरताय तुमच्या ताकदीला, तुमच्या ग्रहांना सूट करणारा असावं. कुठलाही रत्न वापरून तुम्ही ह्याची अपेक्षा करू शकत नाही. ते अगदीच म्हणजे ज्यांचा परिपूर्ण अभ्यास झालेला आहे त्यांनी जर ते सजेस्ट केलं तरच ते रत्न वापरावं, तरच त्याचा आपल्याला जास्त उपयोग होऊ शकतो. मगाशी बोलता बोलता तुम्ही म्हणालात की ज्योतिषशास्त्रानुसार ह्या स्थानामध्ये सूर्य असेल तर, आणि जर ज्यांची रास सिंह असेल, मेष असेल तर चालू शकतो. तसं अंकशास्त्रानुसार सुद्धा वापरला जातो, तर तो कसा? जेव्हा आपण अंकशास्त्राचा अभ्यास करतो ह्याच्यात जे असते सर्वात प्रथम नाव, ज्या नावानं आपण हाक मारतो त्याची बेरीज, त्याच्यानंतर येतो डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थ मध्ये ज्याचा जन्म 1, 10, 28 या तारखेला झाले त्याचा अंक हा 1 आहे. त्याचबरोबर जर ह्याच्या सर्व डेटची, फुल डेटची जेव्हा आपण बेरीज करतो तेव्हा 1 अंक येतो का? जर ह्याच्या आपल्या राशी अनुसार ह्याला 1 अंक शुभ आहे का ह्याचा विचार करावा. आणि हा जन्मलेला वार, जर हा रविवारी जन्मलोय तर ह्याचा पण दिवस शुभ झाला रविवार, म्हणजे सूर्याचा वार. तर ह्याच्या अनुसार आपण हा रत्न वापरावा की नाही हा ठरवू शकतो. शक्यतो काय होतं अंकशास्त्रामध्ये की जेव्हा कुणी सजेशन घ्यायला जातात तर सर्वात प्रथम त्याचा नंबरच बघितला जातो. नंबर बरोबर आपण त्याच्या नावाचीही बेरीज करावी, हे खूप गरजेचं आहे. का? म्हणजे नाव एक असली गोष्ट आहे जे तुम्ही सतत घेत असताय, शिवाय नंबर नंतर येतो. बरोबर, आपण नावाचा उपचार करतो. जर तुमचा नंबर 1 वर येतो तर तुमचं नाव 1 वर येतो का? नाही येत असेल तर थोडीफार चेंजेस करून आपण ते नंबर 1 वर करू शकतो. आता म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार आणि अंकशास्त्रानुसार माणिक
कधी आणि कुणी वापरायचं हे आपल्याला कळलंय. त्याच पद्धतीने आपण हस्तरेषेवरनं सुद्धा माणिक वापरू शकतो. याविषयी आपण जाणून घेणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.